नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. याबद्दलचा शासन निर्णय आता राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेला आहे. नमो शेतकरी महासन्मानच्या 6व्या हप्त्यासाठी आता 1,642 कोटी रुपये निधीला मान्यता मिळालेली आहे. तर आता नमोच्या हप्त्याची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने 2023-2024 अर्थसंकल्पात PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केली होती. यातून 3 समान टप्प्यात वार्षिक 6,000 रुपयाची मदत देतं आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना 5 हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. 5व्या हप्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला होता आणि आता परिणामी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा झाला नाही असा आरोप शेतकरी करीत होते. तर PM किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजेच PM किसान लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पात्र आहेत. राज्यात PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 92,80,000 आहे. तसेच PM किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. पण दरम्यान अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील एका कार्यक्रमात नमोच्या हप्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती आणि PM किसान आणि नमोचा वार्षिक मदत निधी 15,000 रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 3,000 रुपये वाढीव मिळतील अशी अपेक्षा आहे. पण आता राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यासाठी तरतूद केली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु अर्थमंत्री अजित पवारांनी 2025-26 अर्थसंकल्प सादर केला. मात्र त्या अर्थसंकल्पात नमोच्या वाढीव निधी तरतूद करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचा मात्र या ठिकाणाहून हिरमोड झालेला आहे. पण आता देखील नमो शेतकरी योजनेचा 2,000 का होईना लवकरच आता त्या ठिकाणी जमा होणार आहे शेतकऱ्यांना. त्यासाठी 1,642 कोटी रुपये निधीला मान्यता मिळालेली आहे.